नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी, शुक्ल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे चीफ एम्ब्रॉयडरिस्ट म्हणून गेल्या 21 वर्षापासून काम करते आहे. आज मी तुम्हाला आययूआय बद्दल माहिती सांगणार आहे. आययूआय म्हणजे काय? आययूआय म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन, म्हणजे गर्भपिशवीमध्ये जे धातू असतो किंवा स्पर्म असतात ते आपल्याला एका बारीक नळीद्वारे सोडायचे असतात. त्याला आययूआय असं म्हटलं जातं. तर आययूआय जर तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला तर ते करायला काहीच हरकत नाही, त्याच्यामध्ये काही हानी नाही. तुमचे स्वतःचे स्पर्म असतील त्याच्यामुळे ती पण एक भीती बाळगायचं काहीच कारण नाही आहे. आणि याच्यामध्ये तुमचं बीज जेव्हा वाढलेलं फुटलं आहे, तुमचं रप्चर झालंय बीज, असं जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतील त्यानंतर ही आययूआयची प्रक्रिया केली जाते. आययूआयच्या वेळेला तुम्हाला 2-3 दिवस रिलेशन बंद ठेवायला सांगतात, कारण की 2-3 दिवसाचे जर रिलेशन बंद ठेवले तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे स्पर्म मिळू शकतात आययूआय करताना. तर जसं डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला ते फॉलो करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्टमध्ये चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर या वेळेला जर बीज रप्चर झालं असं सांगितल्यावर तुमच्या मिस्टरांना इथे वेगळी रूम असते, त्या ठिकाणी तुम्हाला सिमेंट कलेक्शनसाठी पाठवलं जातं. सिमेंट कलेक्शन झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंड्रोलॉजी लॅबमध्ये ते सिमेंट सॅम्पल घेऊन जातो. त्याच्यावर तुमचं नाव टाकलेलं असतं, त्याच्यामुळे काही बदल होण्याची मुळीच शक्यता नसते. त्याची भीती तुम्ही बाळगायला नको. तर आतमध्ये आम्ही त्याची सगळी प्रोसेस करतो आणि त्याच्यामध्ये चांगल्यात चांगले हालचालवाले जे स्पर्म असतील, जे जंतू असतील ते आपण एका बारीक नळीद्वारे गर्भपिशवीमध्ये सोडतो. याला आययूआय असं म्हणतात. आणि ही प्रक्रिया अगदी सोपी आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. साधारण 1-1.5 तासामध्ये तुम्हाला ही प्रोसेस करून तुम्ही घरी जाऊ शकता. याच्यासाठी ऍडमिट वगैरे राहण्याची काहीच आवश्यकता नसते. तर तुम्हाला डॉक्टरांनी जर आययूआयचा सल्ला दिला तर तो जरूर तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये नॅचरली संबंध ठेवून 10 ते 20% जो दिवस राहू शकतात, तर आययूआयने साधारण 50 ते 60% त्याचा चान्स वाढून जातो. त्याच्यामुळे ते तुम्ही करायला हरकत नाही. धन्यवाद.